फेरी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. बघा सर, आपण सूर्य चंद्र नाही तर सरांच्या रूपात नक्की काही आपली महाराष्ट्र बाजारपेठ, हक्काची बाजारपेठ. आता वळूया खऱ्या अर्थाने आपल्या व्यावसायिक मीटिंगकडे. महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना, सगळ्यांच्या सायलेंट मोबाईल सायलेंट करा. मुलांना चॉकलेट आणले असतील तर ते आवाज करणार नाही. महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना 1 मे 2017 रोजी झाली. आज 7 वर्ष कंप्लीट झाले महाराष्ट्र बाजारपेठेला. आणि ह्या 7 वर्षामध्ये झोप आली नाही, बाहेर पाणी आहे, पाण्यात जा. 7 वर्ष झाली. या 7 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ 50,000 महिला या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये आहेत. किती आहेत? 7 वर्षामध्ये. महाराष्ट्र बाजारपेठचं एक सुपर मार्केट आहे दादरमध्ये, सर्वांनी बघितलं, स्टेशनच्या अगदी बाजूला आहे, 1 मिनिट अंतरावरती. आणि ह्या सुपर मार्केटमध्ये ज्या आपण घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू तिथे मिळतात, जे आपल्याला रोज लागतात. ते महाराष्ट्र बाजारपेठचे विजन काय की महाराष्ट्र बाजारपेठ सुपर मार्केट मोठमोठे जे 5 ते 6,000 स्क्वेअर फुटाचे असतील असे मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट बनवायचे, पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट बनवायचे, 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट बनवायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 367 तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट. असं महाराष्ट्र बाजारपेठेचं 18 वर्षाचं विजन आहे. 2036 पर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. असं एवढे विजन घेऊन आपण चाललेलं आहे. 1, 2, 3, 5, 6 महिन्याचं नाही तर 18 वर्षाचं 2036 पर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. तुम्ही जिथे जाल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथे असणार माझ्या भगिनी, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही हक्काने सांगणार की ही आमची महाराष्ट्र बाजारपेठ. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपलं असं विजन आहे. त्यानंतर विजन जर एवढं मोठं आहे तर काहीतरी मिशन असतं. प्रत्येक व्यक्ती विजन घेऊन येतो, तसं महाराष्ट्र बाजारपेठचं एक विजन घेऊन आहे. आणि ह्या लोगो मध्येच तुम्हाला दिसणार MVP 18KCR. 2017ला जेव्हा मी हा लोगो बनवला, लोगो बनवतानाच मी विजन ठरवलं की मला ही कंपनी महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडची करायची आहे. जो लोगो तुम्हाला दिसतो हा कोणत्याच कंपनीचा लोगो मध्ये मिनिंग नसतं, फक्त काहीतरी असं हे करून करतात. पण या प्रत्येक याच्यामध्ये आपल्या लोगो मध्ये मिनिंग आहे. हे तुम्हाला मिनिंग जेव्हा तुम्ही MVP स्टार 2 होणार, स्टार 1 होणार, तेव्हा तुम्हाला हा याचा मिनिंग समजून सांगितले. असं आपलं विजन आहे. विजन जर आपलं एवढं मोठं आहे तर मिशन काय? आपलं मिशन आहे 3 व्यक्तीसाठी आपण काम करतो. आज तुम्ही जिथे आलात, तुम्ही काहीतरी सामाजिक तुम्हाला कोणाला देणं आहे. आणि हे देणं म्हणजे काय की आपण 3 मिशन घेऊन चाललेलो आहे. पहिलं मिशन आहे की शेतकऱ्यांसाठी. शेतकरी म्हणजे काय की आपण सगळे शेतकऱ्यांचे लेकर आहोत, बरोबर की नाही? आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. का होतात की त्यांना त्यांचा हमी भाव मिळत नाही. कुठलाही पक्ष येऊ द्या, कुठलाही सरकार येऊ द्या, पण त्यांच्या आत्महत्या आपण थांबू शकत नाही. पण तुम्ही आणि मी थांबू शकतो. कसा की आज महाराष्ट्र बाजारपेठमध्ये 50,000 महिला आहेत, म्हणजे ग्राहक. भविष्यामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 करोड असे आपले सभासद होणार आहेत. जेव्हा हे 1 लाख सभासद झाले की महाराष्ट्र बाजारपेठेत जे आपलं सुपर मार्केट आहे जे आपण करणार आहोत, तो जो माल आपण कुठून आणतो? FMC मार्केट मधून. पण हा FMC मार्केट मधून माल न आणता आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडे घेणार आहोत. आणि जेव्हा आपण हा शेतकऱ्याकडे माल घेणार आहोत तेव्हा होईल काय की ह्या शेतकऱ्यांचा जो हमी भाव आहे आपण त्यांना देणार आहे. आपल्यालाही धान्य चांगलं मिळणार आहे. आणि कुठे ना कुठे फुल न फुलाची पाकळी आपण त्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो. असं आपण हे शेतकऱ्यांसाठी आपलं हे पहिलं मिशन आहे. म्हणूनच ते आपल्या लोगो मध्ये ग्रीनरी बघा पहिलीच दाखवलेली आहे. बघितली लोगो मध्ये हे ग्रीनरी आहे. हे जे काय अन्नधान्य कडधान्य येतं हे कुठून येतं? शेतामधून. म्हणून तिथे शेत दाखवलेलं बघा, बरोबर. हे पहिलं आपलं काय मिशन आहे. दुसरं मिशन आपलं काय
की महिलांसाठी ज्या महिलांचे बचत गट आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, महिला, अशा महिलांसाठी हा व्यासपीठ तयार करून दिला आहे की अशा बऱ्याच महिला की त्यांचे प्रोडक्ट असतात, तुम्ही घरी बनवता, बरोबर की नाही? तर हे प्रोडक्ट तुम्ही जेव्हा घरी बनवताय, या प्रोडक्टला मार्केटमध्ये कोणी घेतं का? तुमचे नातेवाईक, मित्र, ऑफिस मधलं एवढंच फक्त तुमचं प्रोडक्ट जातं. आणि तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर गेलात आणि त्या जर बोलला की आमचं प्रोडक्ट तुम्ही ठेवतात का? नाही ठेवत. म्हणून महाराष्ट्र बाजारपेठेने हे व्यावसायिक व्यासपीठ तुम्हाला तयार करून दिले आहे की तुम्ही तुमचे प्रोडक्ट महाराष्ट्र बाजारपेठेत द्या. तुमच्या प्रोडक्टला एवढे 50,000 महिला ग्राहक आहेत, तर तुमचा व्यवसाय वाढणार की नाही? म्हणून हा खास महिलांसाठी हे व्यासपीठ तयार केले आपण. किती मिशन झाले? 2. तिसरं मिशन काय आहे की जे रिटायर आहेत, गृहिणी महिला आहेत, घरामध्ये जे काम करणाऱ्या महिला आहेत, अशा या महिलांसाठी, बेरोजगार जे असतात त्यांच्यासाठी हे आपण व्यवसायाचं दालन तयार केलेलं आहे की तुम्ही इथे 0 पैशामध्ये व्यवसाय करू शकता आणि पैसे कमवू शकता. अशा बेजवांसाठी, आपण बेरोजगारांसाठी हा व्यावसायिक व्यासपीठ तयार केलं आहे. असं आपलं मिशन घेऊन आपण चाललेलो आहोत. आपलं विजन मिशन जर एवढं मोठं आहे तर नेमकं तुमचं प्रोडक्ट काय, कसं काय सगळं एवढं होणार? प्रोडक्ट जर चांगला असेल तर आपलं सगळं काय एवढं होणार, आणि प्रोडक्ट जर चांगलं नसेल तर हे सगळं गेलं. मग आपण बघूया नेमकं आपलं प्रोडक्ट काय. आता आपलं प्रोडक्ट काय? आपलं प्रोडक्ट आहे जे आपल्याला रोज निशी दररोज लागतं. असं काय? अन्नधान्य जे आपण खातो, आपल्याला रोज लागतं. तर असं आपलं हे प्रोडक्ट आहे. जे तुम्ही बाहेरून घेताय तेच आपलं प्रोडक्ट आहे. तर जर तुम्ही बाहेरून सामान खरेदी करता, कुठून करता सगळे सामान खरेदी? आहे का नाही? जे नवीन असतील तर मोठे मोठे मॉल मधून खरेदी करतात. एसी खायला तिथे 1000 रुपयाचं सामान जर असेल तर 3000 5000 अनावधाने घेऊन येतात गेलो की लोक ट्रॉली घ्यायला लावतात. ट्रॉली जर नाही घेतलं तर मग तुम्ही कोण तुमच्याकडे असं वेगळं नाही बघणार. ट्रॉली जर घेतली तर आपल्याला लाजून काजून काहीतरी टाकावंच लागतं. कशामध्ये? ट्रॉलीमध्ये. आणि असं करता करता आपलं 3-4ची खरेदी कधी होते माहीत पडत नाही. तर हे सगळं सामान आपल्याला महाराष्ट्र मार्केटमध्ये आहे. आपलं हे प्रोडक्ट आहे. आता तुम्ही काय बोलला की आम्हाला एवढं डिस्काउंट मिळतं, तुमच्याकडे खरेदी करून काय मिळणार आहे? मग आपण बघूया पहिलं आपलं प्रोडक्ट काय, तुम्हाला डिस्काउंट काय मिळणार आहे. महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जे आपल्याला लागणारं सामान आहे, अन्न, धान्य, कडधान्य, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. परत आता पावसाळ्याला छत्र्या वगैरे, रेनकोट वगैरे हे सगळं आहे. मुलांसाठी आता आज इथे मुले भरपूर आहेत, मुलांसाठी खूप चांगले टॉईज पण आलेले आहेत. जे मार्केटमध्ये 500 रुपयाला मिळतं टॉईज ब्रँडेड, ते आपल्याकडे अर्ध्या किमतीमध्ये. 500 रुपयाची वस्तू किती मिळणार? 250 रुपयाला. आता मी माझ्या मुलाला खेळणी घेतली होती, त्याची किंमत 700 रुपये होती. आणि मी जेव्हा मार्केटमध्ये गेलो आणि बघितलं खेळणीचा रेट, त्याच्यापेक्षा अर्धा. म्हणजे एवढे लोक कमवतात दुकानदार, तर तेच खेळणी तुम्हाला आपल्याकडे स्वस्त भावामध्ये मिळणार आहे. एकदा नक्कीच भेट द्या आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेला. आता हे प्रोडक्ट काय? प्रोडक्ट मध्ये अन्न, धान्य, कडधान्य, गहू, तांदूळ, ज्वारी, कोरगड हे सगळं सामान तुम्हाला घ्यायचं आहे. पण हे सामान तुम्ही घेतल्यावर तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे? तुम्ही जे बाहेर सामान घेता तुम्हाला काय मिळतं? डिस्काउंट मिळतो. इथे तुम्हाला 3 ते 50% डिस्काउंट मिळणार आहे सामानावरती. किती मिळणार आहे? प्रत्येक एमआरपी पेक्षा कमी भावामध्ये तुम्हाला हे सामान मिळणार आहे डिस्काउंट मध्ये. बरोबर आहे? हा झाला तुमचा पहिला फायदा. दुसरा फायदा काय तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही जे बाहेर सामान घेता तिथे ऑफर नसते. आपल्याकडे प्रत्येक वस्तूवरती ऑफर आहे. म्हणजे 1वर 1 फ्री, 2वर 1 फ्री, 3वर 1 फ्री, 5वर 1 फ्री, 10वर 1 फ्री. बघा इथे तुम्हाला फायदे दिले आहेत. ग्राहकांना खरेदीवरती मिळणारे फायदे. दुसरा फायदा काय? जर तुम्ही 1 बिस्किटचा पुडा घेतला तर तुम्हाला 10 बिस्किटचे पुडे फ्री मिळणार आहे. असं बाहेर मिळतं का? नाही. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा तुम्हाला काय मिळणार आहे इथे की तुम्ही जर 3000 रुपयाच्या वरती सामान खरेदी केलं तर तुम्हाला इथे लगेच बक्षीस स्पॉट मिळणार आहे. बाहेर आपण किती सामान खरेदी करू द्या, वर्षानुवर्ष आपण एवढं सामान खरेदी करतो, आपल्याला कधीच बक्षीस मिळत नाही. पण इथे आपण जर 3000 रुपये सामान खरेदी केलं तर आपल्याला लगेच इथे बक्षीस सुद्धा मिळणार आहे. 3 फायदे. चौथा फायदा काय की तुम्ही बोलला की मी दूर राहतो. नवीन सभासदांसाठी
जे नवीन ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आम्ही होम डिलिव्हरी पण देतो, पण सभासदांसाठी नाही. जे नवीन ग्राहक आहेत त्यांनी जर 2000 रुपये सामान खरेदी केलं तर त्यांना आपण घरपोच डिलिव्हरी सुद्धा देतो, पण कोणासाठी? ग्राहकांसाठी, सभासदासाठी नाही. चौथा फायदा. पाचवा फायदा काय की तुम्ही जेव्हा आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये येता तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्र बाजारपेठ माझीच आहे, मी माझ्या दुकानातून सामान खरेदी केलं, एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. आता कसं बघा सगळ्या मध्ये तुम्हाला भेटल्या, असं तुम्ही जेव्हा तिथे याल तर तुम्हाला असं वाटेल की ही महाराष्ट्र बाजारपेठ माझीच आहे आणि मी माझ्या दुकानातून सामान खरेदी केलं, असा वेगळा आनंद. किती फायदे झाले? 5. आणि 6वा फायदा सर्वात महत्त्वाचा. जर तुम्ही इथे 2 महिने किराणा सामान खरेदी केलं, किती महिने? 2 महिने, तर तुम्हाला तिसऱ्या महिन्यापासून किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार, पैसे द्यायचे. समजलं मी काय म्हणलो? जर तुम्ही 2 महिने किराणा सामान खरेदी केलं, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, तुम्हाला तिसऱ्या महिन्यापासून किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार, पैसे द्यायचे. त्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता. काय मिळणार? सामान फ्री मिळणार, बरोबर आहे. आता सामान फ्री कसं मिळणार? आता तुम्ही बोला की आम्ही एवढ्या वर्ष सामान खरेदी करतो, कोणी आम्हाला दुकानात सामान फ्री दिलं नाही, तुम्ही कसे काय देता? बरोबर की नाही? तर तुम्हाला लगेच आता दिसेल की सामान फ्री कसं मिळणार. कोण सामान फ्री पाहिजे? सगळ्यांना पाहिजे. अच्छा, एक पहिले पटकन इकडे एक मला सामान फ्री पाहिजे. तुम्ही सभासद आहे? व्हेरी गुड. 10 मेंबर घ्या. आता त्यांनी 10 मेंबर केले ऑलरेडी, म्हणजे यांना सामान फ्री पाहिजे. ठीक आहे, आपण बघूया. मॅडम तुमचं नाव काय? किशोर ढाकरे. ढाकरे मॅडम आहेत आणि यांना सामान फ्री पाहिजे. आपण बघूया जसं यांना पाहिजे तुम्हाला पाहिजे की नाही. ठीक आहे, आता सामान फ्री कसं पाहिजे हे आपण बघतोय, आपला व्यवसाय कसा करायचा त्यासाठी. तर या ढाकरे मॅडम आहेत, त्यांना सामान खरेदी करायचं आहे. तर सामान तुम्हाला फ्री पाहिजे तर आपल्याकडे काही योजना आहेत. आता ऐका, लक्ष देऊन पाण्याची गेट बंद करतो. आता ज्यांना सामान फ्री पाहिजे अशी आपली योजना आहे. आता ती योजना कुठली? जी तुम्ही योजना घेतली ते तुम्हाला सामान फ्री मिळणार. पहिली योजना जी आहे ग्रोसरी परचेस योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1100 रुपये सभासद व्हायचे आहे. किती व्हायचे आहे? 1101 रुपयाने सभासद होऊन तुम्हाला एक हिरव्या कलरचं, ग्रीन कलरचं बुक मिळणार, बरोबर आहे. ते बुक मिळाल्यानंतर तुम्हाला एक किट मिळणार 1100 रुपयाची. त्याच्यामध्ये ग्रोसरीचं सामान असणार आणि हार्डवेअर प्रोडक्ट असणार. ते तुम्हाला उपयोगाचं आहे. असं लगेच आपण सामान देऊन टाकतो 1100 रुपयाचं, बरोबर आहे. आणि हे दिल्यानंतर तुमचं जे लॉगिन होणार आहे, लॉगिनला तुम्हाला एक SMS येणार आहे, तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड. असे तुम्ही 12 महिने सामान खरेदी केलं. किती महिने? 12 महिने. की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये 2000 रुपयाचं सामान फ्री मिळणार. किती महिने? 12 महिने. 13व्या महिने तुम्हाला काय मिळणार आहे? 2000 रुपये सामान फ्री. ही झाली पहिली योजना. दुसरी योजना अशी आहे की तुम्ही ही योजना घेऊन दुसरी योजना पण घेऊ शकता. ती आहे पिंक कलरचं बुक, ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडे 1100 रुपये भरून सभासद होऊ शकता आणि सभासद झाल्याच्या नंतर दर महिन्याला 1000 रुपये सामानासाठी सेव्हिंग करू शकता, जे तुम्ही आता करत असणार. असे 12 महिने तुम्ही सेव्हिंग केली की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये ते बुक ऑफिसमध्ये जमा करायचं आहे आणि तुम्हाला 3000 रुपयाचं प्रॉफिट शेअर महाराष्ट्र बाजारपेठ करतो. तुमचे 12,000 आणि महाराष्ट्र बाजारपेठेचे 3000, असं तुम्हाला मिळून किती मिळणार? 15,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. किती योजना झाल्या? 2. तिसरी योजना अशी आहे की तुम्हाला असं वाटतं की मला दर महिन्याला ऑफिसमध्ये यायला जमत नाही, मग तुम्ही 12 महिन्याचे एकदमच 12,000 रुपयाची सेव्हिंग करू शकता. 12,100. तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये त्याचं 4000 रुपयाचं प्रॉफिट मिळणार. किती मिळणार? 4000 रुपयाचा प्रॉफिट. तुमचे 12,000, आमचे 4000, असे तुम्हाला 16,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या 13व्या महिन्यात. किती योजना झाल्या? 3. पहिली योजना कुठली? ग्रोसरी परचेस योजना, ज्यामध्ये तुम्ही सामान घेता.
दुसरी तुम्ही सेव्हिंग करता सामानासाठी, ग्रोसरी सेव्हिंग योजना. आणि तिसरी ग्रोसरी फिक्स योजना, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ऍडव्हान्स मध्ये सामानासाठी सेव्हिंग करता. अशा 3 योजना. या तिन्ही योजनांपैकी तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर याच्यावर तुम्हाला काय बेनिफिट मिळणार जे तुम्हाला आतापर्यंत कोणीच दिले नाही. पहिला बेनिफिट, जे तुम्ही आज इथे आलात पिकनिक एन्जॉय करण्यासाठी, फ्री मध्ये ज्यांनी 4 महिने भरून झालेले आहेत किंवा सामान घेऊन झालेले आहेत अशा महिलांसाठी फ्री पिकनिक मिळणार आहे जे तुम्ही आज एन्जॉय करता. हा एक फायदा झाला. आज मला तुम्ही सांगा की इथे बसलेल्या महिला ज्या आहेत स्वतःच्या पैशाने किती महिला पिकनिकला गेल्या आहेत? स्वतःच्या पैशाने, माझ्या नाही तुमच्या. किती पैसे लागतात? किती पैसे लागतात? हा, एका महिलेला 1200-1500 रुपये लागतात. इथे तुम्ही काय पैसे दिले का? म्हणजे फ्री मध्ये मिळालं. आणि तुम्ही जेव्हा जाता तेव्हा फक्त तुमचा एक घरातला माहोल असतो, पण इथे काय आहे सगळ्या एवढ्या महिलांमध्ये तुम्हाला पिकनिक मिळते फ्री मध्ये. एक तुमचा फायदा झाला. दुसरा फायदा काय की इथे बसलेल्या किती महिला आहेत ज्याने नाटक बघितलं? किती पैसे लागतात? 300-400 रुपये लागतात. पण इथे तुम्हाला नाटक पण फ्री बघायला मिळतात. आता कालच हाऊसफुल नाटक झालं आपलं शिवाजी मंदिरला, ज्याच्यामध्ये पाहुणं जरा जपून, बाल्कनी कधी फुल होत नाही, आपली बाल्कनी फुल झाली. म्हणजे काल एकदम झकास असं तुम्हाला नाटक पण बघायला मिळणार. 2 फायदे. तिसरा फायदा काय मिळणार माहिती आहे तुम्हाला? इथे महिलांसाठी 1 डे वर्कशॉप ब्युटिशियनचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं की 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही आमचा स्वतःचा मेकअप कसा करायचा. काही प्रोग्राम जर असतं तर आपण काय करतो, ब्युटी पार्लरमध्ये जातो. आणि किती पैसे लागतात? हा मिनिमम 1000 रुपये. पण हे तुम्हाला मी शिकवतो की तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये स्वतःचा मेकअप कसा करायचा आणि तुम्ही बचत कशी करायची हे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतो. हा तुमचा तिसरा फायदा. चौथा फायदा काय की पर्सनल डेव्हलपमेंट, की तुम्ही व्यवसाय कसा करायचा, बिझनेस कसा करायचा हे आम्ही तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपले प्रोग्राम असतात ते तुम्हाला शिकवतो की बिझनेस कसा आहे. हा झाले 4 फायदे. 5वा फायदा काय, इथे महिलांसाठी की तुम्ही आज जे महिला सभासद केले आहेत 10 महिला, 15 महिला, 20 महिला, अशा तुमच्या कमीत कमी जर 20 महिला सभासद झाल्या तर तुमच्या सोसायटीमध्ये महाराष्ट्र बाजारपेठ होम मिनिस्टरचा प्रोग्राम करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सभासद वाढण्यासाठी तुमच्या एरियामध्ये आम्ही होम मिनिस्टर करतो. त्यामुळे तुम्हाला सोन्याची नथ पहिलं बक्षीस, पैठणी साडी, चांदीची फ्रेम, आपला अँकर पण असतो आणि तुमच्या एरियामध्ये तुमचा प्रोग्राम करतो. म्हणजे तुमचं नाव पण मोठं होतं एरियामध्ये. असा तुम्हाला हा प्रोग्राम फ्रीमध्ये असतो. किती फायदे झाले? 5. आणि 6वा फायदा की जर हे तुम्हाला सर्व चांगलं जर वाटतं तर आपण काय करतो आपण दुसऱ्याला सांगतो. आणि जर दुसऱ्याला जर आपण सांगितलं तर नक्कीच ते काय म्हणतो तुम्हाला रेफरल मिळणार, रेफरल पॉईंट. बरोबर. आता हे रेफरल पॉईंट काय, आता ह्या ढाकरे मॅडममध्ये सभासद झालेले आहेत, बरोबर की नाही मॅडम? तुम्ही सभासद झालात, तुम्हाला हे सगळे बेनिफिट मिळाले. ठीक आहे. तुमच्या आवडी 10 मेंबर पण झालेले आहेत. आता हे 10 मेंबर मॅडमचे झालेले आहेत. तर आता आपण इथून सुरुवात करूया की तुमच्याकडे काहीच नाही. आता आवडे तुम्ही झालेले आहेत पण आपण तुम्ही काय नील आहे तुम्ही सभासद. तर तुमच्या पहिल्या मंत्री कोण येते? या मॅडम आहे. या मॅडम आता अशी मैत्रीण झाली फक्त बस इथेच झाली. या या आता ढाकरे मॅडम ह्या तुमच्या मैत्रीण आहे. तुम्ही ह्या वरते वर इकडे इकडे तुम्ही इकडे राहा. आता ढाकरे मॅडमने ह्या यांच्या मैत्रिणी यांनी काय केलं, आजचे संपूर्ण फोटो स्टेटसला ठेवले, व्हॉट्सअपला टाकले आणि लगेच उद्या टाकता लगेच रात्री यांचा फोन आला तुम्हाला. मॅडम ढाकरे मॅडम कुठे गेल्या होत्या, किती एन्जॉय केला तुम्ही, काय यांनी काय सांगितलं, अरे असं मला पिकनिक फ्री मिळाली. कशी काय मिळाली मला पण सांगा. लगेच या काय झाल्या, जॉईन झाल्या यांच्याकडे. सभासद झाल्यानंतर यांना पण सगळे बेनिफिट मिळाले. मग जर हे सभासद झाले तर ढाकरे मॅडमला काय मिळणार, हे दर महिन्याला सामान घेताय किंवा सेव्हिंग करताय तर यांना मिळणार 90 रुपये. आणि या 90 रुपयामध्ये 80 रुपये त्यांना पैसे मिळणार आणि 10 रुपयाचे सामान मिळणार. काय मिळणार, फ्री मध्ये मिळणार सामान 10 रुपयाचं. किती, आणि 90 रुपयामधून 80 रुपये मिळणार तुम्हाला आणि 10 रुपये सामान मिळणार. ओके, हे झालं यांचं. आता याने परत पिकनिक अटेंड केली, याने पण फोटो टाकले. लगेच याच्या मैत्री हे आहे, या ना या
बसून आपले पाय दुखले असेल ना, थोडं उभे राहा. या. आता तुमचं नाव काय मॅडम? मॅडम माईक आहे दुसरा माईक. हा तुमचं नाव काय? रीना पांडेजी. रीना पांडेजी मॅडम आहे. आणि त्या कोणाच्या मैत्रिणी आहे? तुमचं नाव काय? अश्विनी गावडे मॅडम. गावडे मॅडमच्या मैत्रीण आहे आणि त्या सभासद झालेल्या आहेत. कोणाच्या मैत्रिणी आहे? गावडे मॅडमच्या पांडेजी मॅडम आहे. आता ह्या पण सभासद झाल्या तर यांना किती मिळणार? गावडे मॅडमला 90 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. पांडे मॅडम आणि ढाकरे मॅडम यांचा काही संबंध आहे का? तरी पण किती मिळणार? 9 रुपये. आता पांडेजी मॅडम तुमच्या मैत्रीण कोण? बाजूला या. ज्या मन सोक्त मस्त पैकी ऐकता हरकत नाही. तुम्ही या. तुम्ही हा या. आता त्यांच्याकडे माहिती द्या. हा तुमचं नाव काय? तुमच्या मैत्रीण कोण? घ्या. आता घ्या. आता पांडे मॅडम तुझ्या मैत्रीण तुम्हाला कोणी सांगितलं? पांडे मॅडम. ह्या पण सभासद झाल्या. ह्या सभासद झाल्याच्या नंतर आता पांडे मॅडमला किती मिळणार आहे? 90 रुपये. गावडे मॅडमला किती मिळणार आहे? 9 रुपये. आणि ढाकरे मॅडमला 4.5 रुपये. मला असं वाटतंय की तुम्ही विसरला काय माहिती. त्यांना किती मिळणार? 18 रुपये. म्हणजे इथे 90 रुपये, इथे 18 रुपये आणि इथे 9 रुपये. 18 रुपये नाही 9 रुपये. म्हणजे हे सभासद आहे बरोबर आहे. यांना 90 रुपये मिळणार, यांना 18 रुपये मिळणार आणि यांना 9 रुपये मिळणार. बरोबर आहे. तिसरे जेवण आहे. आता ढाकरे मॅडमची अजून एक या. पटकन या कोणी पण या. मैत्री व्हायला आवडते की नाही? लवकर या लवकर या. कमी होतो. या या. आता ढाकरे मॅडमची ह्या किती? 4थी लेवल आहे. कुठली लेवल आहे? 4थी लेवल. तुम्हाला क्रूज पार्टी जायचे की नाही? आता या तुम्हाला मिळणार क्रूज पार्टी. ठीक आहे. 4थी लेवल आहे. काय नाव तुमचं? नीता पवार. नीता पवार मॅडम आहेत. यांच्या मैत्री काय नाव? खातू मॅडम. हा सर्व खायचंच आपल्याला. तर यांच्या मैत्रीण आहेत. तर ह्या सभासद झाल्या. खातू मॅडमला किती मिळणार? किती मिळणार? 90 रुपये. आणि पांडे मॅडमला किती मिळणार आहे? 18 रुपये. गावडे मॅडमला किती मिळणार आहे? 9 रुपये. आणि ढाकरे मॅडमला 4.5 रुपये मिळणार आहे. किती? ढाकरे मॅडम आणि पवार मॅडम. काय संबंध आहे का? काय संबंध आहे? काय नाही. आता तुमचे मैत्रीण परत एक कोणी बोला. आपण इकडून या. इकडून या. या तुम्ही या. तुम्ही या. तुम्ही कोणी पण या. पटकन. आपल्याला नाश्ता भूक लागली मला पण. या लवकर लवकर या. तुम्ही सगळ्यांना संधी मिळत नसते. माहिती नाही काय? हा व्हेरी गुड. काय नाव तुमचं? कामिनी आढळकर. कामिनी आढळकर मॅडम आहेत. वय वर्ष सांगू नका. ह्या सभासद झालेल्या आहेत आणि ह्या मैत्रीण आहेत पवार मॅडमच्या. इथल्या पुरत्या. पण आता होणार नाही. नंबर घ्या एकमेकीचा. आपण कुठे भेटलो होतो? रिसॉर्ट मध्ये. हा आता हे तुमचे मैत्रीण घट्ट झाले. आता या आढळकर मॅडम आहेत पवार मॅडमच्या मैत्रीण. यांना किती मिळणार? 90 रुपये. खातू मॅडमला किती मिळणार? 18 रुपये. पांडे मॅडमला किती मिळणार? 9 रुपये. गावडे मॅडमला किती मिळणार? 4.5 रुपये. आणि ढाकरे मॅडमला किती मिळणार? 4.5 रुपये. हा किती मिळणार? 4.5. किती झाल्या? 1 2 3 4 5. किती? 5 लेवल. आता अजून पटकन या. या तुम्ही लवकर लवकर. आता ढाकरे मॅडमच्या मैत्रीण मला वाढत चाललेल्या आहेत. त्यांच्याकडे माईक द्या. तुमचं नाव? माईक जवळ घ्या. कुठून आला? शिवडी. तुम्ही कुठे राहिला? घाटकोपर आणि शिवडी. हार्बर आणि हा क्रॉस करून मैत्रीण राहिल्या आहेत. तर तुम्ही सभासद झाल्या. तुम्हाला हे सगळं आवडलं. कोणी सांगितलं?
आढळकर मॅडमने सांगितलं, बरोबर की नाही? तर यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. 4.5 रुपये, 2.25 रुपये. किती मिळणार? 2 रुपये 25 पैसे. किती मिळणार? 2.25 रुपये. आता परत नाव काय? शर्मिला पांडे मॅडम. पांडे तुम्ही पण? हे पण पांडे. आता पांडे मॅडमची मैत्रीण परत ह्या आहे, या तुम्ही. हा लवकर 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 लवकर. पण असं परत परत यायचं, पैसे कमायचे आपल्याला. हा घ्या माईक. आता स्टेज कमी पडणार. तर हा तुमचं नाव काय? माधुरी गुप्ता. माधुरी गुप्ता. दीक्षित. गुप्ता. अच्छा गुप्ता. माधुरी गुप्ता मॅडम आहे. आणि तुम्ही कुठे राहिला? शिवडीला. माईक जवळ घ्या. आपण कधी माईक पकडण्यास बघा, इथे माईक पासून सुरुवात होते शिकायला. माईक कसा पकडायचा आहे की मॅडम? हा काय नाव तुमचं? दीक्षित. बोला एक बार. दीक्षित बोला ना. ठीक आहे, हरकत नाही. तर या कोणाच्या मैत्रिणी आहेत? पांडे मॅडमच्या. बरोबर आहे. यांना किती मिळणार? 90 रुपये मिळणार. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 4.5. यांना किती मिळणार? 4.5. यांना किती मिळणार? 2.25. बरोबर आहे. आता परत तुमच्या मैत्रिणी बोलवा पटकन. पाठीमागून बरोबर. अरे वा, व्हेरी गुड. या लवकर लवकर आहे. असं या देऊ बरं. व्हेरी गुड. काय नाव तुमचं? अर्पिता शिकरे. अर्पिता शिकरे. अर्पिता चिखले. शिकरे. अर्पिता शिकरे. ह्या आहेत दीक्षित ना माधुरी मॅडमच्या मैत्रीण. बरोबर आहे. तर या सभासद झालेल्या आहेत. तर आता गुप्ता मॅडमला किती मिळणार? 90 रुपये. पांडे मॅडमला किती मिळणार? 18 रुपये. आढळकर मॅडम किती मिळणार? 9 रुपये. पवार मॅडम किती मिळणार? 4.5 रुपये. हाऊस मॅडमला किती मिळणार? 4.5 रुपये. पांडे मॅडम किती मिळणार? 2.25. गावडे मॅडमला किती मिळणार? 2.25. आणि मॅडम किती मिळणार? 2.25. आता एक शेवटचा. लवकर या पटकन. 9 इज फाईन. व्हेरी गुड. वय वर्ष? गायत्री चावळे. राठी? गायत्री चावळे. गायत्री चावळे. गावडे. अच्छा काय? माईक माईक मध्ये माईक मध्ये. जावळे. गायत्री जावळे यांचं नाव आहे. आमच्याकडे गायत्री आहे, ती महिन्याला इथून 55,000 रुपये इन्कम घेते. किती घेते? 55,000. तिचं पण वय वर्ष 25 आहे. किती आहे? आणि किती मिळतात? 55,000 रुपये. ठीक आहे. आता जावळे मॅडम सभासद झाले, बरोबर आहे. तर तुमच्या मैत्री कोण? किती मिळणार यांना? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? यांना किती मिळणार? यांना किती मिळणार? 2.25. किती झाले सर्व टोटल? आता हे ढाकरे मॅडमची टीम झाली 9 सभासदांची. बरोबर आहे. ढाकरे मॅडमचं कोण ओळखीचं आहे? फक्त गावडे मॅडम. पण बाकी हे काय झालं? हे तुम्ही बनवलं नेटवर्क. काय बनवलं? नेटवर्क बनवलं. आज मला तुम्ही सांगा, तुम्ही राहायला घाटकोपरला, तुम्ही राहायला विद्याविहारला. घाटकोपर विद्याविहार जवळ आहे, पण तरी पण माहित नाही आहे का नाही. पण इथे आल्यावरती, महाराष्ट्र बाळापेठेने आल्यावरती, महाराष्ट्र बाळापेठेने तुम्हाला हे तुमच्या फॅमिली परिवार तयार करून दिला आहे आणि तुमची मैत्रीण अशी झालेली आहे. बरोबर आहे. यांचा आणि तुमचा काही संबंध नाहीये. कोणाचा? ढाकरे मॅडम आणि जावळे मॅडम. तरी पण हे काम करतात, सभासद झाले. तर यांना किती मिळणार? 2.25 रुपये. बाजूवालीला जर तुम्ही 1 रुपया जरी विचारला, 1 रुपया ते काय बोलणार? 1
एक कप वाटी साखर जरी घेतली तर लगेच दुसऱ्या येणार साखर भरली का नाही, माझी साखर दे आहे की नाही. पण इथे यांचा काय संबंध आहे का, तरी सुद्धा ना किती मिळाल, 2.25 रुपये. आता बघा मॅजिक, ढाकरे मॅडम मध्ये एकटे आले. आता त्यांनी इथे आल्यानंतर अशा त्यांच्या 10 मैत्रिणी बनवल्या. कोणासारख्या, गावडे मॅडम ना, गावडे मॅडम सारख्या. किती, 10. इथून फक्त 10 मैत्रिणी उभे राहा, 10 मैत्रिणी फक्त 10 उभे राहा. किती बोलायचे आहे, 10. या 10 मैत्रिणी कोणाच्या आहेत, गावडे मॅडम सारख्या ढाकरे मॅडमच्या. इकडे लक्ष द्या, इकडे इकडे इकडे. ढाकरे मॅडम यांच्या 10 मैत्रिणी आहेत गावडे मॅडम. आता यांच्याकडे एकीकडे किती मिळतात, 90 रुपये. तर 10 कडून किती मिळणार, 10 × 90 रुपये. ढाकरे मॅडम किती मिळणार, 900 रुपये दर महिन्याला मिळणार. कोणाकडनं, गावडे मॅडम सारख्या 10 मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे. तुमचं सामान फ्री झालं की नाही, फ्री झालं की नाही सामान, असं सामानाचं बिल दर महिन्याला 900 रुपये मिळणार. बरोबर. आता गावडे मॅडम सारख्या याच्याकडे किती आहेत, 10 आहेत. मग यांनी पण जर समजा 10 मेंबर केले, किती, यांच्यासारखे पांडे मॅडम सारखे, त्यांच्याकडे किती होणार, 10 × 10 किती झाले, 100 मेंबर झाले. कोणाकडे, ढाकरे मॅडमकडे. एका त्यांना किती मिळतात, 18 रुपये. 18 × 100 किती झाले, 1800 रुपये दर महिन्याला कोणाला मिळणार, ढाकरे मॅडमला. 1800 × 900 रुपये किती झाले, 2700 रुपये दर महिन्याला मिळणार. कोणाला, ढाकरे मॅडमला. आता यांच्यासारखे यांनी पण जर 10 मेंबर केले तर किती झाले, तिसऱ्या लेवलला 100 × 10 किती होतात, 1000. ढाकरे मॅडमला किती मिळतात, 9 रुपये. यांच्याकडनं 18 9 बरोबर ना, 9 रुपये. 1000 × 9 रुपये किती झाले, 1000 × 9 9000 रुपये दर महिन्याला. 9000 आणि 2700 किती झाले, 11700 रुपये दर महिन्याला मिळणार. कोणाला मिळणार, ढाकरे मॅडमला. आता या 1000 महिला आहेत, यांनी पण यांच्यासारख्या 10 मेंबर केले. किती झाले, 1000 × 10 किती झाले, 10,000 मेंबर कोणाकडे झाले, ढाकरे मॅडमकडे. आणि 10,000 गुणिले किती, 4.5 रुपये किती झाले, 45,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळणार. कोणाकडनं, त्यांच्याकडनं. अजून हे बाकीचे लक्षात आलं, किती मिळणार, 45,000 रुपये दर महिन्याला. आणि हे 45,000 रुपये दर महिन्याला घेणारे, इकडे लक्ष द्या, तुम्हाला 10 मेंबर करायला किती वेळ लागला, 1 महिनाभर. इकडे बघा किती वेळ लागला, 1 महिनाभर लागला. यांना पण 10 मेंबर करायला किती वेळ लागणार आहे, जेवढा तुम्हाला लागेल तेवढा. म्हणजे 2 महिने झाले. यांना पण किती लागणार आहे, समजा आपण 2 महिने पकडूया, 4 महिने. यांना पकडूया 4 महिने, म्हणजे 8 महिन्यामध्ये तुमच्याकडे किती मेंबर जमा झाले, आपण 1 वर्ष पकडूया. किती मेंबर झाले, 10,000. एका वर्षामध्ये 45,000 रुपये तुम्हाला पर मंथ मिळतो. कोण देणार आहे, कोण देतं, अजून पुढे बाकीचे. टॉप 10 महिला ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये इन्कम घेतलं होतं, 1 नंबरला आहे प्राजक्ता चावरे आणि त्यांचं इन्कम आहे 52,830. किती आहे, 52,830. 1 नंबरची महिला आहे आणि त्यांना सामान महाराष्ट्रात फ्री देते 6,603 रुपयाचं. दुसरा नंबर आहे नरेश सरवंदेकर, त्यांचा इन्कम आहे 45,360 रुपये. तिसरा नंबर आहे आरती काजरेकर, ज्यांचा इन्कम आहे 42,434. भेटले बघा, ह्या भेटले बघा. किती इन्कम आहे, 42,434. चौथा इन्कम नंबर आहे विशाखा वारी, त्यांनी आता नवी कोरी गाडी घेतलेली आहे, 4 व्हीलर कार. त्यांचा इन्कम आहे 40,954 रुपये. वय वर्ष 55 असेल बहुतेक. किती मिळाले इन्कम, 40,000. आणि 5वा नंबर आहे दर्शना पाटील, वय वर्ष 65 आणि त्याचा इन्कम आहे
38,026 रुपये. इथे कोण आहे 65 वर्षाचे? आता 65 वर्षाची 65 इयर्स ओल्ड कोण आहे? असेल पण सांगत नाही. किती आहे? किती वय आहे तुमचं? 60 किंवा 65 कोण आहे है ना? किती इन्कम तुम्हाला? काही इनकम आता काय है? आप इधर रहते हो, आपको कुछ इनकम मिलता है? चूड़ी रहते हो? हाँ. कितना इनकम मिलता है आपको? कितना घर भाड़े पे है? टैक्सी है, मैं भाड़े पर रहती हूँ. आप भाड़े पे रहते हैं. ओके. बघा की ह्या वयामध्ये जर आपल्याला आपली टर्निंग पॉइंट जर करायचा असेल किंवा सेकंड इनिंग जर सुरू करायचं असेल तर एकच माध्यम आहे महाराष्ट्र बाजारपेठ. इथे वयाची अट नाहीये, शिक्षणाची अट नाहीये, फक्त टॅलेंट पाहिजे. काय पाहिजे? टॅलेंट पाहिजे. आणि ह्या महिलेचं दर्शना पाटील आहे, त्यांचा नंबर इथे कोणाकडून जरी तुम्ही घेतला आणि त्यांना विचारलं की महिन्याला किती इन्कम मिळतं, कधी 65, कधी 70, कधी 75, कधी 1 लाख आणि मागच्या महिन्याचे 38,000 रुपये. अशा टॉप 10 महिलांची लिस्ट माझ्याकडे. या टॉप 10 मध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता. कोण? तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि तुम्ही सुद्धा येऊ शकता. एवढं मोठं हा स्ट्रक्चर बनवलेलं आहे, सिस्टम आहे. सिस्टमनुसार तुम्हाला सगळं अकाउंटला पैसे येणार. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. ऑफिसमध्ये फक्त एकदा यायचं, तुमचं बँक डिटेल द्यायचं, तुमचं सर्व तुमच्या अकाउंटला येणार आहे. तर असं हे तुम्हाला सांगितलं की तुमचं सामान फिक्स होणार आणि तुमच्या मैत्री इथे कशा वाटतील. आता जर यांच्या 10,000 मैत्री झाल्या आणि यांनी जर एखाद्या महिलेला फोन केला की असं असं रात्री 1 वाजता माझं काम आहे, तुझे 100 महिन्यांनी घेऊन ये, तर येणार की नाही? जेव्हा यांचा वाढदिवस असेल ठाकरे मॅडमचा आणि तेव्हा यांना जेव्हा 10,000 मिळायचं तेव्हा किती इन्कम मिळणार? 25,000 इन्कम मिळणार. एक इन्कम सरळ वाढदिवसामध्ये टाकून देणार आहे की नाही. आणि अशा मोठ्या हॉलमध्ये मीटिंग घेणार वाढदिवसाचा आणि जेव्हा ठाकरे मॅडम येतील तेव्हा तिकडे सगळे जसं तुम्ही आता स्वागत केलं तसं ठाकरे मॅडम तर सगळ्या महिला पुष्पगुच्छ देऊन काय करतील? वाढदिवस साजरा करतील आणि या अवस्था हात जोड देतील. विचार करा आज डोळे बंद करून की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. सगळ्यांनी अशी पैशाची माळ टाकली पाहिजे, गळ्यामध्ये पुष्पगुच्छ दिले पाहिजे, शुभेच्छाचा वर्षाव झाला पाहिजे. मोबाईल बघता बघता यांना कंटाळा आला पाहिजे की एवढ्या साऱ्या शुभेच्छा असं तुम्हालाही होणार. तुम्ही जर इथे खरं महाराष्ट्र बाजारपेठेचं करिअर जर बघितलं आणि जर खरंच पावणीपणे काम केलं तर तुम्हालाही 50,000, 60,000, 50,000, 1 लाख, 2 लाख असं इन्कम मिळणार. आणि हे इन्कम तुम्हाला मिळण्यासाठी आज तुम्हाला मी शुभेच्छा देण्यासाठी खास इथे आलेलो आहे. तुम्ही रात्री जरी 4 वाजता उठले असेल सकाळी, पण तुमच्यासाठी मी रात्री 3 वाजता आलेलो आहे. 3:15 वाजता. किती वाजता आलोय? 3:15 वाजता इथे आलेलो रात्री आणि फक्त 3 तास झोपलो. सगळे पण 6 वाजता उठलो. कारण की माझ्या ज्या बहिणी पिकनिक इथे आलेल्या आहेत त्यांना कुठल्याही गैरसोय झाली नाही पाहिजे. सगळ्यांनी एन्जॉय चांगला केला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे सगळं इन्कम मिळण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही बघू शकता.